नमस्कार मंडळी, मी कोकणची हर्षू आज आले आहे नाना फडणवीस वाड्याला भेट द्यायला। तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। सातारा जिल्ह्यातील वाईजवळील मेनवली गावात असलेला हा सुंदर आणि ऐतिहासिक वाडा, कृष्णा नदीच्या काठीवर वसलेला हा वाडा तितका सुंदर आणि देखणा आहे। पेशवाई काळातील नाना फडणवीस यांनी हा वाडा 1770 मध्ये बांधला होता। चला मग पाहूयात या वाड्यातील आतील दृश्य। वाड्याला मोठा प्रवेशद्वार आहे, त्याला 2 दरवाजे आहेत। वाड्यात आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला तिकीट काढावी लागते। आत प्रवेश करताना आपल्याला पहिलीच लागते ती गणेश चौक। तिथे वाईच्या गणपतीची छोटी प्रतिकृती आहे। बाजूला भिंतींवर कचेरी खोल्या आहेत। तिथूनच जिन्यावरून वरती गेलो की लागतो तो पहिला मजला। मजल्यावर पोहोचताच आपण पहिलं महाराजांच्या प्रतिमेला नमस्कार करून पाहिली ती पहिली फडणवीसांची खोली। तिथे त्यांचा जुना काळातील बेड होता, त्याचसोबत रश्शीपासून हवा घालणारा पंखा सुद्धा होता। बेडच्या 4 टोकांना त्यांनी दगडाचे कोरलेले 4 पाये लावले होते। त्या कोरलेल्या दगडात ते पाणी ओतून ठेवत असत, कारण कोणतेही किडेमुंगे बेडला लागू नयेत। त्यामुळे हा बेड आपल्याला अजूनही तसाच पाहायला मिळतो। म्हणजेच किड्या मुंग्यांपासून वाचण्यासाठी केलेला एक जुगाडच म्हणतात। ही आहे फडणवीसांच्या चित्राची प्रतिमा। तिथूनच बाजूच्या खिडकीतून पाहिलं तर आपल्याला हळदी कुंकवाचा चौक दिसतो। त्यांनी वाड्याच्या बाहेरील भिंतींच्या खिडकींवर सुद्धा चित्र काढून ठेवली होती। वाड्याच्या आतील भिंतींवर सुद्धा मराठी शैलीतील चित्र आणि आपल्या हिंदू देवदेवतांचे चित्र कलाकृती होत्या। तेथील जुन्या काळातील खोल्या, चित्र, प्रत्येक वस्तू आपले लक्ष वेधून घेत होती। वाडा बघण्यातच आपला 1-1.5 तास कसा निघून जातो आपल्याला कळत सुद्धा नाही। एवढं हे ऐतिहासिक आणि सुंदर असा हा वाडा आहे। मजल्यावरून खाली उतरून आम्ही पोचलो हळदी कुंकवाच्या चौकमध्ये। तिथे काही पुरातन काळातील खेळ होते आणि आम्हाला तिथे त्यांनी सांगितलं सुद्धा की आपण हे खेळ कसे खेळू शकतो। आणि ते बकरीचा हात जॉईन करून तिला खाऊ शकतो। मग एक बकरी बकरीचा टर्न आहे, बकरीचा करायचं त्याची कशी करणार आता इथे जाग त्याला इकडे जाणार आणि इकडे पण जायला बकरी फक्त ते डोकं तिथे लहान मुलांसाठी काही पेंटिंग बुक सुद्धा होत्या। काही वेळ आम्ही आमच्या छोटीसोबत तिथे खेळत होतो। असंच आम्ही मजा करत पोहोचलो कृष्णा नदीच्या घाटावर। घाट ही तितका सुंदर होता, इथे कित्येक चित्रपटांचे शूटिंग सुद्धा झाले होते। पुढे आम्ही मंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यास गेलो। मंदिरात आतमध्ये जाताना आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावे जाते। तिथे छान अशी महादेवाची पिंडी आहे। मंदिराची रचना ही त्यांनी खूप छान केली होती। देवाचे दर्शन करून आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघालो। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला भेटूयात आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।